नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल जो आहे तो संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी बोर्ड आहे SSC फुल संस्कृत 2026-27. आज आपण पाहणार आहोत एक युनिट टेस्टचा 40 मार्क्सचा पेपर, क्वेश्चन पेपर तो कसा सॉल्व करायचा. रिसेंटलीच काही विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये युनिट टेस्ट झालेल्या आहेत आणि त्याच्यापैकीच हा एक क्वेश्चन पेपर आहे जो मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ठीक आहे. तर 40 मार्कांचा पेपर आहे, 1.5 तासाचा टाइम दिलेला आहे. संपूर्ण संस्कृतचा हा पेपर आहे. पहिला विभाग जो आहे तो काय आहे बघा, चित्रम दृष्ट्वा नामानी लिख, चित्र पाहायचे आणि नावं लिहायचे. तर पहिलं जे चित्र आहे ते मिठाचं चित्र आहे आणि त्यांनी मिठाला काय म्हणतात संस्कृतमध्ये सैंधवम ते लिहिलेलं आहे. तर तुम्हाला फक्त चव लिहायचे आहे. काही विद्यार्थ्यांचा एक असा प्रश्न असतो की मिस, जिथे चवी दिलेले आहेत तर तिथे हे सैंधवम म्हणजे त्या वस्तूचं पण नाव पाठ करायचं की फक्त चवी पाठ करायचे आहेत, टेस्ट पाठ करायचे. तर फक्त टेस्ट तुम्हाला पाठ करायचे आहेत, नाव तुम्हाला पाठ करायचं नाहीये. नाव लिहिलेलं असणार आहे चित्रात जसं इथे आहे. सो मिठाची चव काय ते तुम्हाला लिहायचं आहे आणि बाजूचं चित्र आहे तुमचं वायरचं, ओके, ते लिहायचं आहे. तर मिठाची जी चव आहे ती कशी आहे, लवणम आणि तंत्रीही, वायरला काय म्हणतो आपण, तंत्रीही, तर ते तिथे दिलेलं आहे. नंतर आहे तुमचं समय तालिका. समय तालिकामध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट असं लिहायचं परीक्षेला आणि जोड्या समोर लावायच्यात. अशा जोड्या लावायच्या नाहीयेत, हे मी तुम्हाला आता पटकन दाखवण्यासाठी अशा जोड्या लावून दाखवते. सपाद म्हणजे 15, सप्तवादनम म्हणजे 7:15, पंचविंशतिः अधिक सप्तवादनम, सप्तवादनम म्हणजे हे 7:25, दशोन एकादश वादनम म्हणजे हे दशोन म्हणजे 50 मिनिट्स आणि सार्ध षडवादन म्हणजे 6:30. सो अशा जोड्या झालेल्या आहेत. नंतर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायला. तर पहिला तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला अक्षरात लिहायचं आहे. सो 65 ला आपण म्हणतो पंचषष्टी. आता इथे टाईपमध्ये माझा तो असावाला च निघत नाहीये म्हणून मी टिंब दिलं, पण तुम्हाला टिंब द्यायचा नाहीये. तुम्हाला कसं लिहायचंय, असं जसं तुमच्या पुस्तकात आहे असंच लिहायचंय, पंचषष्ठी, षष्टी, ओके, असंच लिहायचंय. नंतर षण्णवती म्हणजेच काय 96, मग ते तिथे लिहिलेलं आहे. काही मुलांचा प्रश्न असतो मिस इंग्लिशमध्ये नंबर लिहायचे, मराठीत लिहायचे, कसेही लिहा, चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मराठीत लिहिलं तर जास्त उत्तम आहे. सो अशा प्रकारे आपण पहिला विभाग जो आहे तो इथे सोडवलेला, 1-1-1 असे 3 मार्कांना विभाग होते. नंतर पुढचा जो आहे तो पॅरेग्राफ आहे तदा पृथुभूपेने तदर्थम धनुः सज्जीकृत, म्हणजे पृथुवैन्य मधला हा काय आहे पॅरेग्राफ आलेला आहे. कधीही पॅरेग्राफ आला की तो रीड करायचा, समजून घ्यायचा, मग क्वेश्चन आन्सरकडे जायचं. ओके. सो हा पॅरेग्राफ तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. तदा पृथुभूपेने तदर्थम धनुः सज्जीकृतम, तेव्हा पृथुराजाने धनुष्यबाण सज्ज केला, रेडी केला. तदा भूमी ही स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च, तेव्हा भूमी जी आहे ते स्त्री रूप घेऊन त्याच्यासमोर प्रकटित झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, अरे राजा, तव पिता दुःशासक वेन राजः, तुझे वडील अतिशय वाईट शासक वेन राज होते आणि त्यांनी राजधर्माचे पालन ना करत, त्यांनी कधीही राजधर्माचं पालन केलेलं नाही आहे. तदा मया चोर लुंठक भया, तेव्हा मी चोर आणि लुटारूंच्या भीतीने धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी, त्यामुळे हे चोर आणि लुटारूंपासून वाचून मी माझी धनधान्य पुष्प फळ हे माझ्या पोटामध्ये ठेवले आहेत. त्वम तू प्रजाहित दक्ष नृपः, तू तर प्रजाहित दक्ष असा राजा आहेस. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोशी, जर तू प्रयत्नपूर्वक मेहनतीने जर शेतीचं काम केलंस, तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी, तर मी प्रसन्न होणार. अतः धनुः त्यज, त्याच्यामुळे हा धनुष्य सोडून दे. खनित्राणी हलान कुदलकानी लवित्राणीच्या हस्ते गृहीत्वा प्रजाजनही सह कृषी कार्य करू, त्यामुळे हातात तू खनित्र, हल, कुदळ, लवित्र म्हणजे विळा असं सगळं हातात घेऊन तू तुझ्या प्रजेसोबत काय कर, शेतीला सुरुवात कर, असं कोण म्हणते, भारत माता म्हणते राजाला, पृथुराजाला. ओके, एवढा पॅरेग्राफ आहे. पहिला प्रश्न तुमचा तोच आहे,
की उचितम कारणम चूज करा. म्हणजे एक वाक्य दिले ते कंप्लीट करायचं आणि 2 ऑप्शन दिलेत. तर पहिला प्रश्न वाचूया. भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी. भूमीने धनधान्य फळ स्वतःच्या पोटामध्ये निहितानी म्हणजे ठेवले होते. का ठेवले होते? यतःचा अर्थ होतो कारण. कारण का ठेवले होते? कारण वेन राजा हा वाईट राजा होता म्हणून, की भूमी स्वभावाने कृपणा म्हणजे भूमी जी आहे ती स्वभावाने कंजूस होती म्हणून तिने सगळं स्वतःकडे ठेवलं. तर आताच आपण वाचला पॅरेग्राफ, तर आपल्याला कळलंय की भूमीने का सगळं पोटात लपवून ठेवलं. कारण वेन राजा हा वाईट राजा होता, त्याच्यामुळे चोर लुटारूंच्या भीतीने तिने सगळं लपवून ठेवलं होतं तिच्या उदरामध्ये, पोटात. सो ऑप्शन नंबर 1. आता इथे तुम्हाला हे पूर्ण वाक्य लिहायचे परीक्षेला यतः पर्यंत आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचंय आणि जे उत्तर आहे त्याला कंपल्सरी अंडरलाईन करायचे आहे. ओके. दुसरा प्रश्न जो आहे कह कम वदती म्हणजे कोण कोणास म्हणाले, हु सेज टू हुम. याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं एकच लॉजिक आहे. बोलणारा व्यक्ती प्रथमेत असतो कह आणि ऐकणारा व्यक्ती कम म्हणजे द्वितीयेत असतो. तर हे वाक्य कोणी कोणाला म्हटले हे आपल्याला टेक्स्ट वाचल्यावर कळलेलं आहे. तव पिता दुःशासकः, तुझे वडील वाईट राजा होते असं भूमी राजाला म्हणालेली आहे. त्याच्यामुळे भूमी जी बोललेली आहे ती प्रथमेत आली. भूमी ही लाईक मती ही आणि पृथुवैन्य ऐकतोय ते वाक्य, त्याच्यामुळे तो द्वितीयेत गेलेला आहे. देवम प्रमाणे पृथुवैन्याची द्वितीय झाली पृथुवैन्यम आणि पुढे वदती. आता काही मुलं म्हणतील मी वदती लिहायचं की अवदत लिहायचं, तर काहीही लिहू शकता, त्याच्यात तुमचे मार्क काही काटछाट होत नाही. वदती लिहिलं तरी चालेल, पण जर तुम्ही अवदत लिहत असाल तर मेक शुअर हा स्वर आल्यामुळे तुम्हाला टिंब न देता काय करायचंय, आठवणीने हलंत म तिथे लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट, पूर्ण वाक्यानं उत्तर. एका वाक्यात उत्तर तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये शोधायचं आहे. कह राजधर्मस्य पालन अकरोत, कोण राजाच्या धर्माचं पालन करत नव्हता. तर कहच्या इथेच आपल्याला उत्तर मिळतंय वेन राजः. कळलं? वेन राजा करत नव्हता, इथे तुम्हाला दिसतंय वेन राजः. तुम्ही म्हणाल मी एवढं सगळं लिहायचं का पिता नाही, फक्त वेन राज. त्याचं जर प्रॉपर नाऊन दिले एखाद्या व्यक्तीचं तर तुम्ही डायरेक्टली वेन राजः लिहू शकता. ठीक आहे. सो कहच्या जागी वेन राजः आणि बाकी वाक्य ॲज इट इज ठेवायचं आणि फुल स्टॉप पूर्णविराम द्यायचा. नंतर ते म्हणतात गद्यांच्यातून द्वे त्वांतव्ये चित्वा, 2 त्वांतव्ये शोधायला सांगतात. त्वांत म्हणजे ज्याच्या एंडिंगला त्वा असणार आहे, तर इझिली आपल्याला शोधता येतात. जसं की इथे गृहीत्वा दिसतंय. अजून तुम्हाला कुठे दिसतंय? इथे धृत्वा दिसतंय. सो आपल्याला 2 सापडलेले आहेत, ते फक्त तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. नंतर आहे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न बनवायचा आहे. वाक्य पहिलं वाचायचं नीट. काय आहे? भूमी ही स्त्री रूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत असं वाक्य आहे. अर्ध वाक्य पुढे गेले. म्हणजे भूमी स्त्रीचं रूप घेऊन त्याच्या समोर उभी राहिली आणि स्त्रीचं रूप घेऊन, याला अंडरलाईन आहे, म्हणजे ते आपलं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे, असा प्रश्न बनवायचा आहे. सो भूमी स्त्री रूप घेऊन त्याच्या पुढे आली, तर भूमी त्याच्या पुढे कशी आली असं आपण मराठीत एक तयार होतं आपल्या पटकन डोक्यात. कशी, तर कशीला संस्कृतमध्ये 2 शब्द आहेत. एक तर आहे कथम आणि दुसरं आहे कीदृशी. तुम्ही म्हणाल मी कीदृशः नाही वापरू शकत का, कीदृशम नाही वापरू शकत का, तर नाही वापरू शकत. कारण भूमी ही स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कीदृशी लिहायचं आहे. जर तुम्हाला कीदृश शब्द जर कन्फ्युजिंग वाटत असेल तर सिम्पल कशी आली. कशी शब्दाला आपल्याकडे कथम शब्द पण आहे संस्कृतमध्ये. सो तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, तिथे कथम हे वापरू शकता. म्हणजे तुमचं उत्तर कसं येणार की भूमी ही कथम तस्य पुरतः प्रकटिता अभवत. किंवा जर कथम नाही वापरत, कीदृशी वापरताय, तर भूमी ही कीदृशी तस्य पुरतः प्रकटिता अभवत असं तुमचं उत्तर येणार आहे. आठवणीने क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. जर क्वेश्चन मार्क नाही दिला तर प्रश्न निर्माण करायचे मार्क मिळणार नाही आहे. ओके. नेक्स्ट, सेकंड पॅरेग्राफ तुम्हाला जो आलेला आहे तो अमूल्यम कमलम मधून आलेला आहे. आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालः, सुदास नावाचा कोणीतरी गार्डनर होता. तस्य तडागे कदाचित सत्यपी शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत, त्याच्या गार्डनमध्ये शिशिर ऋतूमध्ये अचानकच एक कमळ फुललं होतं. व्योमनी व बालसूर्यबिंबम, आकाशातील नव्या म्हणजे बालसूर्याप्रमाणे ते दिसत होतं. सो अचिंतयत, त्याने विचार केला, अहो महिमा परमात्मा, किती परमात्म्याची ती महिमा, की या अशा थंडीच्या यादेतादृशी काले अतिशिते विभूषितो मे तडाग, म्हणजे या अशा थंडीच्या काळातसुद्धा त्याने माझं या कमळाने काय केलेलं आहे, कमळ फुलून माझं जे तलाव आहे ते सुशोभित केलेलं आहे. एतत् सरसीजम विक्रिया अहम विपुलम धनम प्राप्नुयाम,
हे जर कमळ मी विकलं तर मला भरपूर पैसे प्राप्त होतील. एवं सचिंत्य असा विचार करून तद विक्रेतुम राजसद्मनः पुरतः स्थितः ते विकण्यासाठी तो राजवाड्याच्या समोर उभा राहिला. अत्रांतरे तेनैव अध्वना तेवढ्यातच त्याच रस्त्याने कश्चित श्रीमान सार्तवाह समायातः एक सार्तवा म्हणजे एक सज्जन पुरुष त्याच रस्त्याने एक व्यापारी येत होता. सो अवद तो म्हणाला, भद्र भगवान सुगतः संप्रती एतस्मिन् नगरे वसती. म्हणजे भगवान जे सुगत आहे ते या काळामध्ये याच नगरामध्ये राहिलेले आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. आणि त्यांच्या पूजेसाठीच मला या कमळाची इच्छा आहे, मला हे कमळ विकत घ्यायचं आहे. तर कियता मूल्येन ददासी, तर किती रुपयांना तू हे मला देणार. उद्यानपाल त्यावर म्हणतो, एकेन सुवर्ण नाणकेनं, एका सुवर्ण नाणकाच्या रिप्लेसमध्ये मी तुम्हाला हे देईन. अथ सार्थवाह यत् तावत कमलम क्रेतुम इच्छती. एवढ्यात म्हणजे असं म्हटल्यावर तो जो व्यापारी होता सार्थवाह तो ते कमळ घेणार. इतक्यातच तावदेवापरो तेवढ्यातच तिथे एक धनवान श्रेष्ठी एक श्रीमंत माणूस सुद्धा सुगतांच्या दर्शनासाठी तिथे जाण्यासाठी उपस्थित झाला. नीरजमूल्यम पृच्छंत, कमळाची किंमत विचारल्यावर श्रेष्ठीनं म्हणाला की श्रेष्ठीनला म्हणजे त्या श्रीमंत व्यक्तीला गार्डनर म्हणाला की हे जे इथे व्यक्ती उभे आहेत ते मला एक सोन्याचं नाणं याच्यासाठी द्यायला तयार आहेत. त्यावर जो श्रीमंत माणूस आहे श्रेष्ठी अगदत म्हणजे म्हणाला की मी 10 सोन्याची नाणी द्यायला तयार आहे. त्याच्यावर जो पहिला व्यापारी आहे तो म्हणाला, मी 100 सोन्याची नाणी, अहम 100 सुवर्ण नाणकाणी प्रयच्छामी, मी तर 100 सोन्याची नाणी द्यायला तयार आहे. आणि अशा प्रकारे तयोर्विवादम श्रुत्वा त्या दोघांमधलं भांडण ऐकता सुदासाला असं वाटलं की ज्याच्यासाठी हे कमळ नेण्यासाठी तयार आहेत, एवढे पैसे देण्यासाठी तयार आहेत, सुगत एवाधिकतम मूल्यम मह्यम दद्यात, तो सुगत कदाचित मला याची त्याच्यापेक्षाही जास्त किंमत देईल. त्याच्यामुळे जो उद्यानपाल आहे गार्डनर आहे तो त्या दोघांनाही म्हणतो, नैतद भो विकृतम इच्छामी, आता मला हे कमळ काही विकण्याची इच्छा नाही. सो असा हा तुमचा पहिला पॅरेग्राफ आहे अमूल्यम कमलम चॅप्टरचा. आता आपण क्वेश्चन बघूया. इथे पण सेम पॅटर्न आहे, पर्याय आहेत पण इथे छोटे छोटे पर्याय आहेत. सो पहिलं अहो महिमा डॅश, तर आत्ताच आपण वाचलं अहो महिमा काय आलेला आहे ते परमात्मनः, तर तो हा शब्द जसाच्या तसा आपल्याला इथे चूज करून लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर काय झालं आहे अहम दश काय आहे सुवर्ण नाणकाणी. मुलं इथे गडबड करतात, पटकन रुपयकाणी लिहितात, तर नाही, त्या काळात सोन्याची नाणी होते त्याच्यामुळे तुम्हाला हे चूज करायचं आहे. नंतर इथे पण वाक्य पूर्ण लिहायचं आहे, जिथे रिकामी जागा आहे तिथे अंडरलाईन करायची आहे, फक्त उत्तरं लिहायची नाही. एका वाक्यात 2 प्रश्न विचारलेत. पद्मम कदा व्यकसत, कमळ कधी उगवलेलं आहे, तर तुम्ही टेक्स्टमध्ये शोधायला जाल ना तर इथे शिशिर ऋतू असं संधीमध्ये आलेलं आहे, तर तुम्हाला संधी तोडायची आहे आणि तुम्हाला शिशिर ऋतूत म्हणजे ऋतू शब्द जो आहे तो भानूप्रमाणे चालतो आणि शिशिर ऋतूत मी टाईम सांगते, एखादा काळ सांगते, तो काळ नेहमी सप्तमीत असतो. भानूची सप्तमी असते भानव, म्हणून शिशिर ऋतूची सप्तमी झाली शिशिर ऋतव. तर तुम्हाला काय करायचं आहे शिशिर ऋतव असं लिहायचं आहे कदाच्या जागी. ओके. त्याच्यानंतर पद्मम कीदृशम, पद्म कसं आहे, तर इथे जसंच्या तसं तुम्हाला लिहायचं व्योमनी व बालसूर्यबिंबम इव. ओके. असंच्या असं तुमचं उत्तर आलं पाहिजे. नंतर एष गद्यांच्या कस्मात माटात उद्धृत, कस्मातच्या जागी काय करायचं आहे म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे गद्यांचा तो कुठल्या चॅप्टरमधून घेतला आहे, तर तुम्हाला माहिती आहे अमूल्यम कमलम. मग तुम्ही काय करणार हे वाक्य ॲज इट इज लिहिणार, फक्त इथे मध्ये काय लिहिणार सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये अमूल्यम टिंब आणि कमलम मचं पाय तोडलेला पाहिजे. नंतर आहे संधी. संधीमध्ये पण तुम्हाला पूर्ण संधी लिहायची असते परीक्षेत, फक्त उत्तर लिहून चालणार नाही. व्योमनी व शब्द कसा बनला, शेवटचा शब्द इव आहे तर पहिला शब्द व्योमनी, व्योमनी म्हणजे आकाशात. ओके. त्याच्यानंतर सत्यपी, ही मुलं खूप चुकवतात संधी. सत्यपी म्हटलं सत्य प्लस अपी लिहून येतात, तर तसं नाही आहे. य कधी बनतो जेव्हा ई प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे तिथे सत्य शब्द नाही. काय शब्द आहे सती, ती पहिली, सती प्लस अपी इज इक्वल टू सत्यपी. रूल काय आहे की ई सतीमधला ई आणि अ ह्या दोघांचा य होतो, म्हणून तुम्हाला इथे सत्यपीमध्ये य दिसतोय. ओके. नेक्स्ट कियता मूल्येनं ददासी, किती रुपयाला देशील असा प्रश्न विचारतो बरोबर गार्डनर. तर त्याचा लकार काय, लकार म्हणजे काळ काय, काळासाठी तुम्हाला प्रत्यय पाठ पाहिजे. सो ददासी सी प्रत्यय हा वर्तमान काळाचा आहे म्हणजेच लट लकाराचा आहे, तर तुम्हाला फक्त इथे लिहायचं आहे लट, पाय मोडायचं आहे आणि लकार ह. ओके. असं लिहायचं आहे. नेक्स्ट कविता सुरू होते, कवितेचं सेक्शन. कविता 2 श्लोक दिले. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम,
विद्या हे माणसाचं अधिकचं रूप आहे, ते एक स्पेशल लपवलेलं असं गुप्त धन आहे. विद्या भोग करी यश सुख करी, विद्येमुळे आपण यशाचा आणि सुखाचा उपभोग घेतो. विद्या गुरुणाम गुरु, विद्या गुरूंची पण गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या ही आपल्याला भावंडासारखे. जर आपण विदेश गमन केलं, बाहेर कुठे गेलो तर विद्या परमदैवतम, विद्या हे अल्टिमेट गॉड आहे. विद्या राजसू पूज्यते न तु धनम, राजांकडून पूजा कोणाची होते? विद्येची होते, धनाची होत नाही. आणि म्हणून ज्याच्याकडे विद्या नाही आहे तो काय आहे? विद्याविहीन काय आहे? पशुच आहे, तो माणूस नाही. दुसरा श्लोक, निंदंती नीती निपुणा यदि वास्तु बनतो, म्हणजे जी सज्जन लोक आहेत त्यांची तुम्ही निंदा करा किंवा त्यांची स्तुती करा. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यतिष्ठम, त्या सज्जन लोकांकडे पैसे येऊ द्या किंवा निघून जाऊ द्या. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, त्यांना आज या क्षणी मरण येऊ द्या किंवा काही वेळानंतर, काही युगानंतर, वर्षानंतर मरण येऊ द्या. न्यायाच्या मार्गावर चालणारे जे धीरवान लोक आहेत, ओके, जे करेजियस पीपल आहेत, ते कधीही काय होत नाही? विचलित होत नाही. दे डू नॉट ट्रेम्बल इन एनी काइंड ऑफ सिच्युएशन, असं इथे सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये एका वाक्यात तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत. पहिलं, किम राजसू न पूज्यते, राजांकडून कोणाची पूजा होत नाही? तर राजांकडून धनाची पूजा होत नाही. ओके, तर इथे लिहायचं धनम राजसू न पूज्यते, धनंवर टिंब येणार. दुसरा प्रश्न, कह पशु हो एव, कोण पशूंसारखा आहे? तर विद्याविहीन, ज्याच्याकडे विद्याविहीन, ज्याच्याकडे विद्या नाही तो पशुसारखा आहे. सो हा शब्द तुम्हाला कहच्या जागी टाकायचा आहे. नंतर संधी जर तुम्ही बघाल तर रूपम अधिकम, तर सिम्पल आहे, अधिकम त्यांनी लिहिलेलंच आहे ऑलरेडी. तर तुम्हाला काय करायचं आहे? रूपम असा शब्द करायचा आहे, मग पाय मोडायचं आहे, रूपम आणि पुढे अधिकम गेलेला आहे. अद्यैव, अद्य आहे आणि शेवटी जर तुम्हाला कळतं, अद्यैव बोलतानाच कळतं की दुसऱ्याच्यामध्ये एव असणार आहे. नंतर तुम्हाला जालरेखा दिसलेली आहे. जालरेखा या आपल्या कवितांच्या खालच्याच असतात भाषा अभ्यासातल्या. सो नीट स्टडी करून जायचा. सो विद्या पहिल्या श्लोकावरचं जालरेखा आहे. विद्या प्रच्छन्न गुप्तम धनम, मग धनम लिहायचं, धनममध्ये म हलंत. गुरुणाम गुरुहू, परम दैवतम, दैवतमचा म हलंत. नरस्य अधिकम रूपम, रूपमचं पण म हलंत, टिंब द्यायचं नाही. शेवटचं जे शब्द असतात त्यांचे म हलंतच ठेवायचे. नंतर माध्यम भाषामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, तो पण तुमच्या भाषा अभ्यासामधूनच येतो कंपल्सरी. नारिकेला नराणाम उपकारम कथम स्मरंती, नारळावर लोकांनी केलेलं उपकार नारळ कसं लक्षात ठेवतो असा प्रश्न आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय लिहायचे असते? प्रस्तावना. मी दोन्ही पण इथे लिहिलेल्या आहेत. इंग्लिश आधी वाचते, पहिलं मराठी वाचते, मग इंग्लिश वाचते. सो सुक्ती म्हणजे सुवचन आणि सुधा म्हणजे अमृत, त्यामुळे सुक्ती सुधा म्हणजे अमृतासारख्या सुंदर ओळी. सुभाषितकार सुभाषितांच्याद्वारे त्याच्या भावना आणि दृष्टिकोन लोकांना योग्य प्रकारे उदाहरणांसहित सांगतो. या श्लोकात देखील सुभाषितकाराने चांगले लोक कसे असतात हे नारळाचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. आणि इंग्लिशमध्ये द वर्ड सुक्ती मीन्स गुड और क्लेवर सेइंग अँड सुधा मीन्स अमृत. That's why Sukti Sudha means those lines where poet expresses experience, view or vision in striking manner for guiding us in a good way. In this श्लोक इथे सुभाषितकार पाहिजे हा. सुभाषितकार tells about how noble people behave in their life. हे जरा डबल झालं आहे. ओके, सो असं इंट्रोडक्शन लिहून मेन आपल्याला काय करायचं आहे? उत्तर लिहायचं आहे. सो पहिलं मराठी वाचते. जेव्हा नारळाचं झाड अगदी लहान असतं तेव्हा त्याला थोड्या पाण्याची आवश्यकता असते. ते थोडंसं पाणी माळी त्या नारळाच्या झाडाला देतो. त्यानंतर ते झाड मोठं होतं तेव्हा लहानपणी त्याला पाणी देणाऱ्या माळ्याची आठवण लक्षात असते. त्यामुळे मोठं झाल्यावर ते नारळाचं झाड त्याच्या डोक्यावर अनेक नारळांचा भार वाहून माणसांना आयुष्यभर गोड पाणी देतो. चांगली माणसं ही नेहमी नारळासारखी असतात. त्यांच्यासाठी तुम्ही थोडं देखील काही चांगलं काम केलं तर ते आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि तुम्हाला त्याची परतफेड आयुष्यभर करण्यासाठी तयार असतात, असं सुभाषितकार या श्लोकात म्हणतो. ओके, ॲट अर्ली एज द गार्डनर गिव्स लिटल वॉटर टू कोकोनट ट्रीज. कोकोनट रिमेंबर दिस थिंग अँड रिपेड वेन दे ग्रो. दे कॅरी अ लोड ऑफ coconuts on their head and give very sweet water to humans. They doing the same thing till the end of their life. This is the example proves that the noble person are just like coconut. They never forget any good deed done to them, however little it may be. ओके, सो असं तुम्हाला उत्तर लिहायचं. तुम्ही तुमचं जे पाठ केलं ते पण लिहू शकता. नंतर तुम्हाला
पुढचा प्रश्न होता की 2 श्लोक कंप्लीट करायचे, प्रथम वयसी आणि आत्मनो. जो तुम्हाला व्यवस्थित ते जसंच्या तसे कॉपी पेस्ट करायचे आहेत. हे नाही लिहिलं तरी चालणार आहे. ओके, कुठून घेतले हे नाही लिहिलं तरी चालणार आहे. आणि श्लोक लिहून झाल्यावर जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे अंडरलाईन करायचं आहे. श्लोक लिहिताना तुमचं अचूक लिहायला पाहिजेत, काहीच कानामात्रा वेलांटी हलंतोकर काहीच चुकता कामा नाही. नंतर चतुर्थ विभाग होतो, याच्यामध्ये तालिकापूर्ती असते. तर मी इथे पहिला जो शब्द आहे तो नामतालिकेचा आहे. तिथे हेतू हा शब्द आला. हेतू हा भानूला कॉपी करणार आहे. सो भानू टेबल पाठ असेल तर तुम्हाला इथे हेतू चतुर्थी विभक्ती लिहिता येते. आणि भगवान हा तुमचा माहिती आहे 10वीचा टेबल आहे. सो ते पाठ असेल तर हे तुम्हाला लिहिता येईल. मी ते ऑलरेडी उत्तरं लिहिलेली आहेत. नंतर सर्वनाम तालिकेमध्ये सर्वनाम हे 9वीच्या पुस्तकातून आलेलं आहे. आणि तसे म्हणजे तद हे 8वीच्या पुस्तकातून आलेलं आहे. मी त्याची उत्तरं लिहिलेली आहेत. ओके, क्रियापद तालिकेसाठी आपले लकार पाठ पाहिजेत, एंडिंग्स पप आणि आपच्या. तर इथे यच्छतूमध्ये हा काय सांगितलं आहे, लोट लकार सांगते. तू ता म्हणतू म्हणून मी ते प्रत्यय लावलेत. आणि ती हा वर्तमान आहे, ती तह अंती. सो ते लिहिलेलं आहे. नंतर सूचनानुसार कृती करा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे त्वमच्या जागी भवान करा. त्वमच्या जागी भवान करा म्हणजे नक्की काय. त्वम म्हणजे तू आणि भवान म्हणजे आपण. म्हणजे तू अभ्यास कर किंवा तू जेवण कर, या जागी जर मला रिस्पेक्टफुली बोलायचं असेल तर मी काय म्हणेल, आपण जेवण करा. सो तू आणि भवान हे तेच आहे. तर इथे लिहिले की त्वम पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. तू दोन्ही पाय एकदम स्थिर ठेवून थांब. असं कोण म्हणतं, कावळा म्हणतो की नाही. ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, तूच्या जागी आपण टाकायचं. त्याच्यामुळे तुम्हाला सिम्पल काय करायचं असतं, याच्या मागे तू च्या इथे डॅश प्रत्यय वापरलाय. स्तब्ध हे बघा इथे दिसते, तिष्ठ म्हणजे कुठलाही प्रत्यय लागला नाही म्हणजे डॅश प्रत्यय आहे. सो तुमचं मध्यम पुरुषमध्ये इथे असतं त्वम, म्हणून तुम्ही डॅश प्रत्यय वापरलाय. पण जर तुम्ही भवान करणार आहात, भवान, तर तुम्हाला प्रथम पुरुष वापरावा लागतो आणि त्याचं एंडिंग काय आहे तू. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, त्वमच्या जागी फक्त भवान लिहायचं आहे आणि तिष्ठच्या पुढे फक्त तू लावायचं आणि तिष्ठ तू करायचं आहे. झालं तुमचं उत्तर. नेक्स्ट आहे सहभ्रमणम अकरोत. तो काय करत होता, भ्रमण करत होता. ह्याला फक्त तुम्हाला स्म लावून लिहायचं आहे. स्म लावायचं म्हणजे जे काही पास्ट टेन्स आहे त्याला प्रेझेंट करायचं. म्हणजे अकरोतला मी प्रेझेंट केलं करोती आणि मग त्याच्या पुढे फक्त स्म लिहायचं, एवढंच, दॅट्स इट. ओके, सो इथे करोती स्म रिप्लेस करायचं आहे. नेक्स्ट आणि लास्ट आहे, इथे तुम्हाला निबंध लिहायचा आहे 4 मार्कांसाठी. मम प्रिय नेता. तो ऑलरेडी मी निबंध प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये जा आणि मम प्रिय नेता हा निबंध बघा. किंवा तुम्ही ऑलरेडी पाठ केलेला असेल तो लिहिलात तरी चालणार आहे. फक्त रायटिंग मिस्टेक त्याच्यात असता कामा नये. नंतर आहे लास्ट अपठित. अपठितमध्ये काय आलेलं आहे, हा उतारा आहे. दुर्गा पूजा महोत्सवार्थम देव्याः मूर्ती कृत्वा बालनरेंद्रः गृहं प्रति प्रसिद्धः. दुर्गा पूजा म्हणजेच कोलकाता आहे. दुर्गा पूजाच्या महोत्सवासाठी देवीची मूर्ती विकत घेऊन बालनरेंद्र जे आहे ते घराकडे निघाले होते. मंडलाधिकारिणः अश्वयानं मार्गे वेगेन धावती. आणि एक जे VIP होते ते घोड्यावर बसलेले घोडागाडीमध्ये आणि त्यांची घोडागाडी खूप जोराने धावत होती. इति तेन दृष्टम, हे त्यांनी पाहिलं. काचन क्रीडामग्ना बालिका तत् न जानाती. रस्त्यात खेळणारी एक मुलगी जी होती तिने ते पाहिलं नाही की घोडागाडी येते खूप जोरात. आणि तद विलोक्य, ते पाहून तस्य हसतात मूर्ती ही पतिता भग्नाच्या. आणि ते पाहून ते मुलीला वाचवायला गेले आणि त्यांच्या हातातून ती मूर्ती जी होती देवीची ती खाली पडली आणि तुटली. तेन धावित व बालिकाम अश्वमार्गात दूरी कृत्य तस्याः मात्रे प्रदत्ता. बालनरेंद्राने त्या लहान मुलीला रस्त्यातून पटकन उचललं आणि त्या घोड्याच्या मार्गातून दूर केलं आणि तिच्या आईकडे दिलं. सुधासह, इथे चुकले लिहिणाऱ्याकडून, सुधासह झाले, बालनरेंद्र असं पाहिजे. सो जो नरेंद्र आहे त्याला खूप अपराधी वाटलं आणि अपराधी वाटल्यामुळे, कारण त्याच्या हातातून मूर्ती पडली देवीची, दुर्गा देवीची, बरोबर. त्याच्यामुळे तो आईकडे येतो आणि आईला म्हणतो की मला खूप असं खराब वाटते की माझ्या हातातून मूर्ती ब्रेक झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आपण मूर्तीची पूजा करू शकत नाही. त्याच्यावर जी आई आहे ती म्हणते बालनरेंद्रला की बालिका रक्षणम कृत्वा बालिका रूपदेव्या पूजा कृता. म्हणजे जरी आपण देवीची पूजा करू शकलो नाही तरी पण तू बालिका म्हणजे त्या लहान मुलीमधले असलेल्या मुलीला वाचवलंस, त्याच्यामुळे तू एका देवीलाच वाचवलं आहे. सो बालिका रूप देवीची तू पूजा केलेलीस असं आई त्याला समजावून सांगते. असा हा पॅरेग्राफ आहे. ओके, सो पहिला प्रश्न आहे एका वाक्यात की नरेंद्रला का दुःखी वाटलं, नरेंद्र दुःखी का झाला.
कारण त्याच्या हातातून मूर्ती काय झालेली आहे, तुटलेली आहे. मग तुम्हाला हेच उत्तर लिहायचं आहे की नरेंद्रस्य, असं लिहायचं, नरेंद्रस्य हस्तांत मूर्ती ही पतिता, त्याच्या हातातून मूर्ती पडली आणि भग्नाच आणि इति कारणेनं, किंवा तुम्ही असं लिहा, हस्तात मूर्ती ही, इथून चालू करा, च इति कारणेनं असं लिहायचं पुढे, इति कारणेनं नरेंद्र आत्मनः अपराधीम अमन्यत असं येणार. नंतर प्रातिपदिक म्हणजेच काय, मूळ लिहायचं आहे. तर देव्याचा मूळ शब्द काय होतो, देवी, तर देवी लिहायचं आहे तुम्हाला, सिंपल. त्याच्यानंतर तुम्हाला कविता दिलेली आहे, वृष्टी ही समुद्रेषु, म्हणजे समुद्रात पाऊस पडणं जसं व्यर्थ आहे. तृप्तस्य भोजनम, पोट भरलेल्याला जेवण देणं व्यर्थ आहे. समर्थ्य म्हणजे श्रीमंत माणसाला दान देणं व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे उजेड असताना दिवा लावणं व्यर्थ आहे. म्हणजे या 4 गोष्टी या जगात व्यर्थ आहेत. ओके, मिनिंगलेस आहेत असं म्हटलं आहे. तर तुम्हाला सिम्पल इथे दिलेलं आहे की 4 कोणत्या गोष्टी मिनिंगलेस आहेत, तर तेच लिहायचं आहे. ते मी इथे लिहिलेलं आहे बघा, समुद्रामध्ये पाऊस, आणि पोट भरलेल्याला भोजन, समर्थ म्हणजे श्रीमंत व्यक्तीला दान, आणि दिवा लावले, उजेड असताना दिवा लावणे. तर हे तुम्हाला इथे फक्त भरायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे मी फास्टली फटाफट हा पेपर एक्सप्लेन केला, जेणेकरून तुमचाही वेळ जास्त जाणार नाही. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला मेल करा, हा माझा मेल ID आहे. आणि तुम्हाला तुमच्या शाळेचे क्वेश्चन पेपर पण सोडवून हवे असतील, तुमचं जर युनिट टेस्ट झालं आहे आणि जर तुम्हाला ती सोडवून हवे असतील, तर तुम्ही नक्की माझ्या मेल ID वर मला ते मेल करा क्वेश्चन पेपर, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज 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 प्रत्येकाने लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही पटापट सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्याची मदत होईल. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.